महाराष्ट्र राज्यामध्ये आगामी नगर परिषद नगरपंचायत या अनुषंगाने इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे। आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष, राजकीय उमेदवार जे निवडणुकीला उभे राहतात, सर्वसामान्य नागरिक यांनी कशा पद्धतीने वर्तन करावं, कशा पद्धतीने एक नियमाने त्यांनी त्यांचं स्वतःचं काम करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा, ह्याच्याबद्दल काही सूचना असतात। त्यामध्ये मेनली कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने, पोलिसांच्या अनुषंगाने जर म्हणलं तर कुठल्याही प्रकारचं नागरिकांना प्रलोभन देणे, आमिष दाखवणे, कुठल्याही प्रकारचे दहशत किंवा आपण त्याला धाकदपटशा निर्माण करणे, अशा गोष्टी कुठल्याही करू नये। आणि ह्या अनुषंगाने पोलीस खात्याकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात। जसे की जे काही आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी इलेक्शनमध्ये गोंधळ घातलेला आहे किंवा जनरली इतर दंगा, बॉडी ऑफेंडर्स, ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो, त्याचं रेकॉर्ड काढत असतो। त्यातून आम्ही बरेच प्रस्ताव तडीपारीचे जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 55-56-57 नुसार पाठवलेले आहेत तयार करून, त्यांचे आदेश निघतील। त्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणतो आपण, नवीन BNS ॲक्टनुसार 126, 129, 130 ह्याच्यानुसार सुद्धा आपण जे संभाव्य व्यक्ती वाटतात की हे प्रॉब्लेम करू शकतात, त्यांच्याकडून आपण तहसीलदारांमार्फत किंवा माननीय SP साहेबांमार्फत बॉन्ड घेत असतो, जेणेकरून त्यांच्यावर एक बंधन राहील की त्यांनी बाबा व्यवस्थितपणे वर्तन ठेवावं, जेणेकरून ही जी इलेक्शन प्रक्रिया आहे ती एकदम भयमुक्त वातावरणात, पारदर्शक वातावरणात पार पडावी। कुठलेही आमिष, कुठलेही धाकदपटशा, दहशत, प्रलोभन ह्यांना वगळून चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे निवडणूक पार पडावी, ह्यासाठी पोलीस प्रशासन आम्ही सज्ज आहे। ह्या अनुषंगाने आम्ही SST, FST जी पथकं आहेत, फिरती पथकं, स्टॅटिक पथकं, ज्याच्यामध्ये आम्ही चेकिंग केलं जातं, ह्याच्याही नेमणुका झालेल्या आहेत। रात्रीचं पेट्रोलिंग आहे, काही ठराविक जे ऑफेंडर्स वाटतात त्यांच्याकडे चेकिंग, कोम्बिंग ऑपरेशन मार्फत। त्यानंतर जे जसं जसं इलेक्शन जवळ येईल त्या अनुषंगाने एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त जो अकलूज पोलीस स्टेशनचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त मागवणे आणि त्यामार्फत व्यवस्थित कायदा सुव्यवस्थेचा अंमलबजावणी करणे, या प्रकारे आम्ही उपाययोजना राबवत आहोत। कोणाला काही प्रश्न असतील मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना एकच आवाहन करू आम्ही की कुठल्याही प्रकारची अडचण असेल, कुठल्याही प्रकारची तक्रार असेल, काही बेकायदेशीर होते, काही कोण धमकावते, कोण भीती दाखवते किंवा काही बेकायदेशीर काही कृत्य होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा, त्या अनुषंगाने पोलीस कारवाई करतील। दहशत निर्माण करणाऱ्या लोकांची नावं यादी, तसं पोलीस खातं हे रेकॉर्डवर काम करत असते। जे आपण म्हणू की मागच्या 10 वर्षात रेकॉर्ड तयार आहे। आता आम्ही जवळपास अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही जवळपास 300 ते 350 लोकांची नावं काढलेली आहेत, ज्यांचा हा इतिहास आहे असा, हे काही ते प्रॉब्लेम करू शकतात। तर त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्यावर गुन्हे काय दाखल आहेत, त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई चालू केलेली आहे। या निवडणुकीमध्ये जो पैशाचा अमवापर होणार आहे त्यासाठी आपली काय दक्षता असणार आहे? त्यासाठी आमचे जे SST स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि FST जे फ्लाइंग स्क्वॉड आहे ह्याच्यामार्फत तर कारवाई केलीच जाते, पण अचानक जर कोणाचे फोन आले तर तात्काळ त्याला रिस्पॉन्स देऊन आरोनच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक काम करत असतं। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्या ठिकाण आपल्या पोलीस बांधवांकडून कसं चेक पोस्ट असेल किंवा नाकाबंदी कुठे असेल? नाही, ते रँडम असते, असं सांगू शकत नाही। ज्यादा पोलीस कुमक आपले स्वरूप काय मागितले अधिकारी ज्यादा पोलीस कुमक जे आहे, आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे, आता ऍक्च्युअल ज्या पद्धतीने सगळीकडे इलेक्शन असल्यामुळं बंदोबस्त कसा मिळतो त्या अनुषंगाने, पण आमची तर मागणी
जे राईट कंट्रोल टीम आहे RCP SRPF उपलब्ध असेल तर SRPF ची मागणी आणि पोलीस मुख्यालयातून एक्स्ट्रा पोलीस मनुष्यबळ अधिकारी आणि आपण अकलूज डिव्हिजनमध्ये नातेपुते पोलीस स्टेशन, माळशिरस पोलीस स्टेशन, वेळापूर पोलीस स्टेशन इकडं नगरपालिकेचे इलेक्शन नाही तर ते आपण मनुष्यबळ वापरतो.